नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 7वा खेळ आणि इतिहास या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, खेळ आणि व्यावसायिक संधी या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. परत एकदा पहा, खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत आणि मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे आणि खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. पहा की अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. पहा की अलीकडच्या कालखंडामध्ये खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ कोणता आहे तर मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. पहा, तुमच्या पुढे जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे मेरी कोमचे. ते चित्र कोणाचं आहे तर मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आहे. ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे. मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद 6 वेळा जिंकले असून 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. 2014 साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परत एकदा पहा, ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे. मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद 6 वेळा जिंकले असून 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे आणि 2014 साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे फोगट भगिनींचे. फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर कोणता चित्रपट आहे तर दंगल. फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर दंगल हा चित्रपट आधारलेला आहे.
पहा की फोगट भगिनींनी कुस्तीच्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली यांची कहाणी म्हणजे युगातून तयार होणाऱ्या असामान्य वडील आणि मुलींची कहाणी आहे. या मुलींनी कायम कठोर परिश्रम घेतले आणि अनेक समस्या असूनही अनेक यशाची शिखरे गाठली. शेवटी झुंज देणारे सर्वांनाच आवडतात. जे शूर असतात ते भिडतात. त्यांचा विजय हा साऱ्या समाजाचा आणि देशाचा विजय असतो. आणि तुमच्या ध्येयावरील दृष्टी कधी ढळू देऊ नका, हे या दंगल चित्रपटातून आपणाला संदेश देतात. परत एकदा पहा, फोगट भगिनींनी कुस्तीच्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली यांची कहाणी म्हणजे युगातून तयार होणाऱ्या असामान्य वडील आणि मुलींची कहाणी आहे. या मुलींनी कायम कठोर परिश्रम घेतले आणि अनेक समस्या असूनही अनेक यशाची शिखरे गाठली. शेवटी झुंज देणारे सर्वांनाच आवडतात. जे शूर असतात ते भिडतात. त्यांचा विजय हा साऱ्या समाजाचा आणि देशाचा विजय असतो. आणि तुमच्या ध्येयावरील दृष्टी कधी ढळू देऊ नका, हे आपणाला दंगल चित्रपटावरून कळते. पहा की चित्रपट बनवताना चित्रपटांचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. पहा की चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो टिपेसाठी, खेळ व चित्रपट, खेळ व चित्रपट. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. पहा, खेळ आणि व्यावसायिक संधी याच्यामध्ये काय येतं तर खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध म्हणजे जवळचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. मग पहा की ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञाची आवश्यकता असते आणि या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते आणि यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. परत एकदा पहा की खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी कोणाची गरज आहे तर तज्ज्ञाची आवश्यकता असते आणि या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते आणि यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. पहा की दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते.
विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे आणि खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला परीक्षेसाठी याच्यावरती असा प्रश्न येतो, खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात? खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात? त्यानंतर पहा की खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचाची आवश्यकता असते. खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचाची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आली आहे आणि सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. पहा की खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचाची आवश्यकता असते आणि पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी काही परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. पहा, माहीत आहे का तुम्हाला क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळज पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. परत एकदा पहा की क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ पंडित करत असत आणि आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. आणि हा तुमचा आजचा अभ्यास आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 51 वरती हा स्वाध्याय आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. धन्यवाद.